फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळीची आहे. द्वापारयुग संपत आले होते, कलियुग सुरू व्हायचे होते. विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसला होता. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. कविहरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपल्ययन, अविरहोत्र, दुर्मिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे. हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनी नारायण म्हणतात. असे ते ऋषी आले. श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले. त्यांची यथासांग पूजा केली. त्यांचे कुशल विचार. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्या ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यायचा यासंबंधी त्यांचे पृच्छ केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोराक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे. प्रभू बुद्धाने त्यांचा शिष्य कानिफ व्हावे. पिपल्याने हाच चरपटीनाथ. अविघोत्र हाच वटसिद्ध नागनाथ. द्रुमिल हाच भर्तरीनाथ व करभाज हाच गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाला की इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईन. शंकर हेच निवृत्ती. ब्रह्मा हाच सोपान. योगमाया हीच मुक्ताई. उद्धव हाच नामदेव. कुब्जा हीच जनाई. हनुमंत हाच रामदास. वाल्मिक हेच तुलसीदास. जांबुवंत हाच नरहरी. शुकदेव हाच कबीर. बलराम हाच पुंडलिक. असे अवतार घेऊन व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. कोणी कुणी कुठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, कवी ऋषींचे मच्छिंद्रनाथ म्हणून जन्म घ्यायचा. उपरिचर वसू उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाला. त्यावेळी तो विमानात बसून आकाशामार्गे जात होता. त्यांच्या वीर्याचा काही अंश गवतावर पडला. तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला. तो मात्र एक मच्छीने गिळला. तेथे तिच्या उदरात कवी आपला जीवांश प्रविष्ट करील व तिचे पुत्र म्हणून मच्छिंद्र नाव धारण करील. हाच मच्छिंद्र पुढे व्यंगदेशात एक ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ विभूती देईल. पण ती विभूती गायीच्या क्षेणाच्या रक्षेत उकिरड्यावर टाकली जाईल. हरी ऋषी त्या विभूतीतूनच जन्म घेईल व गोराक्ष हे नाव धारण करील. ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88 सहस्त्र वर्ष उत्पन्न झाले आहेत. पण ते तेज आणखी काही ठिकाणी उरलेले आहेत. रेवा नदीच्या तीरी त्यातले काही पडलेले आहेत. चमस ऋषींनी त्यातून जीवनदेश येऊन रेवणनाथ या नावाने कार्य करावे. अग्नीने शंकराचे तेज धारण केले आहे. त्यात दहन कामही आहे. अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालंधर नावाने जगात कार्य करावे. त्याचे असे भविष्य आहे की जननमे ज्याच्या वंशात बृहद्रनाथ नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल. तो यज्ञ करील. त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी जालंधर हा बालक बाहेर टाकील. जनमेजयाच्या सर्पसत्रात अनेक सर्पांच्या आहुती पडल्या. रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले. त्यातले काही तक्षक कन्या पद्मिनी ह्या सर्पिणीने गिळाले. अगस्तीला ही गोष्ट माहीत होती म्हणून त्यांनी पद्मिनीला वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले. तिच्या ठाई जे अंड होईल त्यात अविहोत्र मुनींनी प्रवेश करून वटसिद्धनाथ नागनाथ म्हणून जन्म घ्यावा. पूर्वी दक्षयज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते. पार्वती सुद्धा तिथे आली होती. ब्रह्मदेवही तिथे आले होते. पार्वतीचे
अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रगट झाले व वीर्यरूपाने द्रव होऊन त्यांच्या चरणाशी पडले. ह्या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायांनी चिरडले. त्यावेळी अमोघ सृजनशक्तीमुळे त्यातून 60 सहस्र वालिख्य ऋषी निर्माण झाले. पण आणखीही वीर्यांश उरला होता. तो यज्ञमंडपातील केरासह भागीरथी नदीत पडला. भागीरथीच्या तीरावर दर्भेचे बेट आहे. त्यात ते पाण्याबरोबर वाहत आले व एक वेलीला चिटकून राहिले. त्याचा उपयोग करून पिंपलायन ऋषींनी जन्म घेतला. ब्रह्मदेवांनी तेज टाचेने चिरडले म्हणून त्याचे नाव चर्पटनाथ असे पडले आणि द्रुमिळ यांनी किलक ऋषीच्या भर्तरीत म्हणजे भिक्षापात्रात जन्म घ्यावा. ज्या सूर्यतेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला त्यातले काही तेज सूर्यकिरणाच्या मार्गाने किलक ऋषींच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रात प्रविष्ट झाले आहे. त्याचे अमोघत्व समजून ऋषींनी ते जपून ठेवले आहे. त्यात द्रुमिलांना जन्म घ्यावा. भर्तरीनाथ म्हणून त्याचे नाव प्रख्यात होईल. आणखी एक गोष्ट अशी आहे, सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रस्त झाला असता त्याच्या कानात ते पडले व काही भूमीवर सापडले. जे भूमीवर सापडले त्यातून एक वाघीण चालत गेली व ती तिच्या पंजात चिटकून राहिले व त्यातून अत्रि ऋषींनी जीवांश घालून जन्मीला घेतला. पण हत्तीच्या कानातले ते तेज आहे तेथे प्रबुद्ध मुनींनी प्रवेश करून जन्म घ्यावा. कानिफनाथ असे त्यांचे नाव होईल. गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करील व त्या मूर्तीत विष्णूच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंत्र जपेल. त्यावेळी करभागच्या ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व गहिनीनाथ नावाने त्यांनी कार्य करावे. श्रीकृष्णाने हे भविष्यातील कार्यकथन केले व ऋषींचे समाधान झाले. त्यांनी व कृष्णाने परस्परांना नमन केले व 9ही ऋषी तेथून निघून मधराचलावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. ह्या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबड गुहामध्ये जाऊन योगसमाधी लावली व आपापल्या जन्मेच्या वेळी ते प्रतीक्षा करू लागले. आता प्रत्येकाचा जन्म कशा रीतीने व कसा झाला हे पाहण्यासाठी पुढील कथा ऐका. धन्यवाद.